नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज एक वेगळा व्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे. मीशोवरून मी भरपूर गृह उपयोगी अशा वेगवेगळ्या वस्तू ऑर्डर केलेल्या आहेत. तर त्या कशा आल्या आणि काय आहेत या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. बऱ्याच जणांना मीशोवरून वेगवेगळे अनुभव येतात. मला तरी आत्तापर्यंत चांगलेच अनुभव आलेले आहेत. पण मोस्टली मी सगळे रिव्ह्यू आणि इमेजेस बघूनच वस्तू घेण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिल्यांदा मी अनबॉक्स केलेली वस्तू आहे ती म्हणजे हे प्लास्टिकचे बनाना बॉक्स. भरपूर वेळी दर्शीला सकाळी जेव्हा टिफिन द्यायचा असतो तेव्हा काय होतं, केळी जर घरात असेल तर ती कशी द्यायची हे ना माझ्या लक्षात येत नव्हतं. मी यूट्यूबवर किंवा ॲपवरच हे बऱ्याच ठिकाणी पाहिले होते. आता हे भांड्याच्या दुकानात सुद्धा काही मला दिसलेले आहेत, हरमालवर सुद्धा आहेत. तर हे केळीचे या प्रकारे प्लास्टिकचे बॉक्स आहेत. यामध्ये कोणत्याही आकाराची मोठी लहान केळी अगदी व्यवस्थित बसते. याला छान असे या प्रकारे छिद्र आहेत, त्यामुळे 5 ते 6 तास जरी आपण केळी ठेवली तरी ती अगदी व्यवस्थित राहते. कुठंही केळी जर आपल्याला कॅरी करायची असेल तर आपण प्लास्टिकच्या पिशवीत जर ठेवली तर ती खराब होते, दबून जाते. पण या प्रकारे प्लास्टिकच्या बॉक्समध्ये जर केळी तुम्ही ठेवून मुलांना डब्याला वगैरे दिली तर ती अगदी व्यवस्थित राहते. केळी जर कापून दिली तर ती काळी पडते, त्यामुळे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. 150 रुपयाला हे 2 केळीचे बॉक्स मी मागवलेले आहेत. एक मिस्टरांसाठी आणि एक मुलाच्या डब्यासाठी. सकाळी त्याचा फ्रूटचा जो ब्रेक असतो त्यामध्ये केळी देण्यासाठी. आणि दोन्हीची क्वालिटी अगदी उत्तम आहे. तुम्हाला जर घ्यायचे आहेत तर हे मीशोवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यानंतर दुसरी वस्तू मी अनबॉक्स केली ती म्हणजे माझ्याकडे छान असं ब्रश ठेवण्याचं स्टँड नव्हतं. मला फक्त ब्रश ठेवण्याचं स्टँड पाहिजे नव्हतं, तर त्यामध्ये आणखीसुद्धा बाकीच्या फेस वॉश किंवा आपलं पेस्ट जे आहे अशा वस्तू व्यवस्थित बसून ते दिसायलाही छान दिसलं पाहिजे आणि सोबतच ब्रश कव्हरसुद्धा राहिले पाहिजेत, म्हणजे उघडे नाही राहिले पाहिजे असं मला वाटत होतं. तर भरपूर दिवसांनी मी हे ब्रशचं स्टँड बघत होते आणि मला ते मीशोवर मिळालं. या प्रकारे मस्त व्यवस्थित पॅकेजिंगमध्ये आपल्याला ते मिळतं आणि मध्ये या छोट्या छोट्या क्लिप असतात. 2 हुक प्लास्टिकचे यासोबत आलेले असतात. वजनाला हे हलकं आहे, दिसायला तेवढंच सुंदर आहे आणि बसवायला सुद्धा सोपं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे या 3 क्लिप लावायच्या, वरून हे झाकण लावायचे प्लास्टिकचे. मध्ये ही जी स्पेस आहे त्यामध्ये आपण कंगवा, फेस वॉश, आपल्या मॉइश्चरायझर वगैरे किंवा टूथपेस्ट अशा सगळ्या वस्तू ठेवू शकतो. सुंदर असं हे स्टँड आहे जे आपण टाईल्सला सुद्धा ते प्लास्टिक जे सोबत आलेलं आहे त्याने लावू शकतो. अप्रतिम आहे. बाथरूममधले शॅम्पू वगैरे सुद्धा यामध्ये बसतात. त्यानंतरची गोष्ट आहे, हे मस्त असे मग आहेत ज्याला होल्स आलेले आहेत आणि यामध्ये छोटे छोटे आपण झाडं वगैरे लावू शकतो. याला बोळ आहेत. असं गुड वाईब्स ओनली ह्याच्यावर छान असं लिहिलेलं आहे. आपण दरवाजाच्या एंट्रन्सच्या तिथं किंवा कुठंही जिथं आपली बाल्कनी आहे तिथंही लावू शकतो. यामध्ये रिअल झाडं किंवा आर्टिफिशियल झाडंसुद्धा आपण ठेवू शकतो. छोट्या छोट्या मगचे हे मातीचे असे सिरॅमिकचे वास आहेत. त्यानंतरची वस्तू आहे, तर मला असं हँगिंग काहीतरी हवं होतं एंट्रन्सच्या तिथं लावण्यासाठी, जिथं मी मनी प्लांट वगैरे हँग करू शकेल किंवा गॅलरीत. त्यामुळे मी हे 2 पितळेचे असे स्टँड मागवले होते भिंतीचे, पण त्याची क्वालिटी भरपूर खराब आली होती. याला जर हाताने असं चोळलं तर त्याचा कलरसुद्धा लागत होता. मला याची क्वालिटी बिलकुल आवडली नव्हती, त्यामुळे मी तरी हे रिटर्न करणार होते. त्यानंतर गॅलरी माझी स्टँडिंग बाल्कनी आहे, बिलकुल त्यामध्ये जागा नाही, पण झाडं लावायची हौस मात्र मला भरपूर आहे. त्यामुळे हे कुंड्यांचे स्टँड मागवले होते. बऱ्याच वेळेनं 2-2, 3-3 अटॅच असे लांबवाले स्टँड येतात, पण मला तसे हवे नव्हते. जिथं आपल्याला कुंडी उचलून ठेवता येईल असे छोटे छोटे कोपऱ्यात बसणारे स्टँड हवे होते. तर हे मी मीशोवरून स्टँड मागवलेले आहेत. याचा रंग अगदी व्यवस्थित दिलेला होता. सोबतच याला खाली डायरेक्ट जर आपण याला फरशीवर ठेवलं तर गंज लागू शकतो. त्यामुळे हे त्याचे प्रोटेक्टर किंवा त्याचे छोटे छोटे रबराचे पायसुद्धा आलेले होते, ते बसले आणि अगदी व्यवस्थित क्वालिटीचे हे स्टँड होते. मी 4चा सेट हा मागवलेला होता. 450 रुपयाला काहीतरी पडलेला आहे. मी सगळी याची माहिती आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर हे स्टँडसुद्धा मला भरपूर आवडलेले आहेत. त्यानंतर भरपूर दिवसांनी मी थोडासा कॉस्टली असा ही जी गोष्ट आहे ही ऑनलाईन पाहत होते. या सुंदर अशा भावल्या आहेत, म्हणजेच कुंड्या आहेत. याची पॅकेजिंग अगदी व्यवस्थित आली होती. 900-950 रुपयाला हा 3चा सेट मला पडलेला होता, पण खूप सुंदर मला दिसायचा म्हणून मला ऑर्डर करून पाहावा. या प्रकारे छोट्या छोट्या प्लास्टिकच्या कुंड्यांना कलर दिलेला आहे आणि ते व्यवस्थित आलेलं आहे. आणि याला सगळं आपण जर व्यवस्थित लावलं तर या प्रकारे या सुंदर दिसतात. खूप मस्त सुंदर. मम्मी, पप्पा आणि एक लहान मुलगा अशी फॅमिली आहे.
आणि यामध्ये वर आपण दुसऱ्या कुंडीत झाड लावून त्यावर ठेवू शकतो. तुमच्या बाल्कनीत जर भरपूर जागा असेल ना तर हा मस्ट बाय प्रोडक्ट आहे. ट्राय करून नक्की बघा.